नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक्निकमध्ये। मित्रांनो बघा, GCTBCची जी परीक्षा आता एप्रिलमध्ये जे देणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो बघा, एक मोठा अपडेट आलेला आहे। GCTBCचा जो अभ्यासक्रम आहे आणि जे गुण पद्धती आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे, तर ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळे चेंजेस मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा। मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। पुढे मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे नवीन आहेत, जे नवीन सॉफ्टवेअरचे आहेत ते पण इथं ह्या चॅनलवर टाकणार आहे आणि जे पण नवीन अपडेट्स येत असतील फ्युचरमध्ये GCTBC रिलेटेड, ते सगळं मी ह्या चॅनलवर टाकणार आहे। तर नक्की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, सुरू करूया। मित्रांनो, जर तुम्हाला GCTBCचा स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे माझ्या स्टोअरची। तर बघा, इथं तुम्ही ह्या पेजवर पोहोचून जाल। तिथं क्लिक केल्यावर तर बघा, इथं तुम्हाला GCTBC सिलेक्ट करायचे आहे, जे 3 लाईन्स आहेत तिथून। आणि इथं बघा, तुम्हाला सर्व कंटेंट मिळून जाईल जे जर तुम्हाला टायपिंगसाठी हवा असेल तर। बघा, मराठी टायपिंगचा कोर्स पण मी इथं बनवलेला। मराठी टायपिंग जर तुम्हाला जमत नसेल तर बघा, 5 दिवसात तुम्ही मराठी टायपिंग कशाप्रकारे म्हणजे करता येईल, तुम्हाला कशाप्रकारे शिकता येईल, कशाप्रकारे प्रॅक्टिस करता येईल, हे सगळं इथं मी सांगितलेलं आहे। तर ते तुम्ही परचेस करू शकता। त्यानंतर बघा, इथं मराठी टायपिंग चार्ट पण आहे, कृतीदेवचा आहे आणि तुम्हाला GCTBCसाठी हवा असेल तर GCTBCचा पण आहे। तर बघा, 40 वर्ड पर मिनटचे पॅसेज तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी हवे असतील तर ते सगळे आहेत। त्यानंतर GCTBC मराठी स्पीड पॅसेज आहेत, हिंदीचे आहेत। तर जे पण तुम्ही इथं करत असाल बघा, सगळं इथं मी कंटेंट टाकलेलं आहे। इथं ऑफलाईन जर तुम्हाला डेमो प्रॅक्टिस म्हणजे इंग्लिशची प्रॅक्टिस करायची असेल स्पीड पॅसेजची, तर ते पण इथं दिलेलं आहे। लॉंग फॉर्म वगैरे सगळे मिळतील तुम्हाला। तर बघा, परचेस कशा प्रकारे कराल ते पण खूप इझी आहे। जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला 40 वर्ड पर मिनिटचे प्रॅक्टिस पॅसेज घ्यायचे असतील तर बघा, अशा प्रकारे तुम्ही इथं याल आणि बाय नाववर तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल। आणि बाय नाववर क्लिक केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि जे हा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो बघा, बाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। इथे तुम्ही UPIचा प्रयोग करून इझिली जे आहे पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तिथं ऑप्शन दिसेल, तर डाउनलोड तुम्हाला ते PDF करून घ्यायची आहे। मित्रांनो, सर्वात आधी बघा, GCTBCची 30 WPM आणि 40 WPM ह्या दोन्ही एक्झामसाठी जे आहेत हे चेंजेस झाले आहेत। बघा, सर्वात आधी काय होतं, पहिल्याच्या एक्झाममध्ये MS Office 2010 वरील तुम्ही प्रॅक्टिस करत असाल आणि त्यावर क्वेश्चन्स विचारले जात होते। पण आता जे न्यू आहे त्यामध्ये MS Office 2019 जे आहे यूज होणार आहे। तर तुम्हाला 2019 वर प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं चेंजेस आहे मित्रांनो। मी तुम्हाला स्टेटमेंटची फॉर्मॅटिंग आणि लेटर वगैरे सगळं टाईप करून दाखवणार आहे, फॉर्मॅटिंग करून दाखवणार आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये। आता काही दिवसातच मी हे टाकणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। दुसरी गोष्ट मित्रांनो, हे चेंज झाली आहे की Windows 7 पहिला आपण यूज करत होतो, आता जे आहे Windows 10 तुम्हाला जे आहे यूज करायचे आहे आणि Windows 10चे प्रश्न विचारणार आहेत। तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण मी ह्या चॅनलवर टाकणार आहे, तर थोडं तुम्ही वाट पहा। मी सगळं सिलेबस जे आहे ते स्टडी मटेरियल आहे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। मित्रांनो बघा, आता आपण थोडंसं एक्झाम फॉर्मॅटबद्दल बोलूया। बघा, टोटल मार्क्स इथं 100च आहेत, टाईम 90 मिनिट्सच आहे, आधी पण असंच होता। आणि पासिंग मार्क बघा, आधी 50% होता, म्हणजे 50 मार्क लागायचे पास व्हायसाठी। आता तुमची पासिंग जे आहे ते 40 करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, आपण जे सेक्शन आहेत सेक्शन वाईज बघू, कोणता जो सेक्शन आहे किती मार्काचा राहणार आहे। तर बघा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला 25 मार्काचे राहणार आहे। आधी 50 मार्काचे राहायचे, पण आता 25 मार्काचे राहणार आहे। तर बघा, यामध्ये टाईम तुम्हाला 25 मिनिट्स देण्यात येणार आहे आणि पासिंग मार्क्स तुम्हाला इथ्या सेक्शनमध्ये 10 लागणार आहेत। त्यानंतर बघा, ईमेलचा जो सेक्शन होता त्यामध्ये बघा 5 मार्क्स तुम्हाला टोटल मार्क्स राहतील, त्यामध्ये तुम्हाला टाईम 8 मिनिटाचा राहील आणि जे पासिंगसाठी ईमेल साठी जे मार्क लागतील ते 2 मार्क्स तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर बघा, लेटरमध्ये तुम्हाला 15 मार्क्सचा राहणार आहे लेटर, तर यामध्ये टाईम तुम्हाला 30 मिनिट्स मिळणार आहे आणि जो पासिंग आहे ते 7 मार्क्स तुम्हाला इथं राहणार आहे। त्यानंतर बघा, स्टेटमेंट 15 मार्काचा राहणार आहे, त्यामध्ये टाईम तुम्हाला 20 मिनिटं मिळणार आहे आणि जे पासिंग मार्क्स तुम्हाला लागणार आहेत ते 5 मार्क्स लागणार आहेत।
त्यानंतर बघा पॅसेज. आता पॅसेजमध्ये सर्वात आधी काय होतं 20 मार्काचं राहायचं, आता 40 मार्काचं राहणार आहे. टाईम तेवढाच राहणार आहे, 7 मिनिटाचंच तुम्हाला पॅसेज टाईप करायचं आहे. पण पासिंग जे आहे ते 16 मार्क केलेली आहे, म्हणजे 40% पासिंग केलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे चेंजेस झालेले आहेत. तर समोर व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की जे आहे सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला स्टेटमेंट, लेटरची फॉर्मॅटिंग, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि सगळं जो स्टडी मटेरियल ते देणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी त्याच्या नक्की उत्तर देईन.